हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आजचा व्हिडिओ केला आहे खास सोनचाफा ह्या ज्वेलरी ब्रँडचं अभिनंदन करायसाठी. पेड कोलॅबोरेशन नाही आहे, मनापासून बदल आवडला त्यांनी केलेला म्हणून हा व्हिडिओ करते. त्यांनी एका शुद्ध मराठी भाषेत कोड असलेल्या मुलीला, अतिशय सुंदर मुलगी आहे, गोड मुलगी आहे, आणि इतकं सुंदर फोटोशूट केलं आणि त्यांचं मी ब्रँडिंग आज सकाळी बघितलं आणि दिवसाची सुरुवातच इतकी सुंदर झाली की जसं सर्फ एक्सेलने ॲड केलेली होती दागाचे हे, तसे हे बदलसुद्धा खूप सुंदर आहेत. आपल्या डोक्यात ना लहानपणीपासून काही गोष्टी घातल्या गेलेल्या असतात आणि त्याप्रमाणे आपण जगाकडे बघत असतो. गुलमोहराचं फूल बघितलंय तुम्ही? गुलमोहराच्या फुलाच्या पाकळ्यामध्ये एक पाकळी वेगळ्याच रंगाची असते, पण आपल्याला सांगितलं असतं की हे किती सुंदर आहे. किंवा गुलाबाच्या व्हरायटीमध्ये बघा, दोन गुलाबांचे कलर जर एकत्र असतील, पिवळा लाल किंवा केशरी लाल असं असेल, तर आपण तो म्हणजे एक एक्झॉटिक काहीतरी छान वेगळा आहे म्हणून तो आपण विकत घेतो. कारण आपल्याला ते शिकवलेलं असतं की अरे ह्या गुलाबाच्या ह्याच्यामध्ये 2-3 रंग आहेत, हा किती सुंदर दिसतोय. किंवा बोगनवेल जे बघितलं असेल, हल्ली बोगनवेलचे मल्टी कलर्ड बोगनवेल आलेले आहेत. एकाच बोगनवेलच्या प्लांटला वेगवेगळ्या रंगाची फुलं आलेली असतात. ते आपल्याला शिकवलेलं असतं, अरे हे किती सुंदर दिसतंय. पण अशा 2 रंगातली व्यक्ती जेव्हा आपण बघतो, जेव्हा त्याच्यामध्ये आजार असा काहीच नाही आहे, अगदी ठणठणीत मस्त व्यक्ती आहे, शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम आहे, पण दिसताना 2 रंग दिसत आहेत म्हणून आपण डोक्यात काहीतरी घेतो की हे टाबू आहे, काहीतरी हे काहीतरी बरोबर नाहीये, हे आपल्या डोक्यात घातलेलं आहे. जेव्हा आपल्यालाही कळेल की अरे जसा गुलाब 2 रंगामध्ये छान दिसतो, तशी एखादी व्यक्ती सुद्धा 2 रंगामध्ये छान दिसू शकते, काय हरकत आहे. आणि सोनचाफानं हेच दाखवून दिलं. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. असे बदल होत राहू देत. अशा बदलांमुळं ना समाजात एकदम पटकन अशी जागृती निर्माण होते, अंडरस्टँडिंग होतं आणि त्याचा इम्पॅक्ट फार सुंदर होतो. त्यामुळं पुन्हा एकदा सोनचाफाचं अभिनंदन. सगळ्याच ब्रँडनी अशा इनोव्हेटिव्ह आणि एक टॅबू जो असतो एखाद्या गोष्टीबद्दल तो ब्रेक करणाऱ्या ॲड्स कराव्या. एक इंटरनॅशनल मॉडेलसुद्धा आहे, तिला मॅप स्किन असं म्हणतात, म्हणजे अशी मॅपसारखं असं ते मध्ये मध्ये ते पॅचेस दिसतात आणि शी फ्लॉन्ट्स इट. ती अक्षरशः इतकं सुंदर पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट करते. तर सोनचाफानं आज हे जे काही पाऊल उचललेलं आहे ते अतिशय अभिनंदनीय आहे आणि मला खूप आवडलेलं आहे. आणि ते अभिनंदन करायसाठी आणि अर्थातच समाजामध्ये त्याच्याबद्दलचा जो समज आहे, गैरसमज आहे, तो बदलण्यासाठी यानं भरपूर मदत होईल. त्यामुळं असे बदल होत राहू देत. त्यामुळं अजून समाज छान, सुंदर आणि सुदृढ होईल यात शंका नाही. बाय.